घरामध्ये येऊन शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिलेली आहे। ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांच्यावर करण्यात आला असून त्यांना आता धमकी देण्यात आलेली आहे आणि घरात घुसून मारू अशी धमकी देण्यात आलेली आहे। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून। पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही इतिहासाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो रेफरन्स कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। तरी संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकलेली आहे। या रेकॉर्डिंगची साम टीव्ही कोणतीही पुष्टी करत नाही। मात्र इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अशा पद्धतीने फोन करून धमकी देण्यात आलेली आहे, शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप समोरच्या व्यक्तीने केलेला आहे। धमकी आणि शिवीगाळ करणारा कॉल रेकॉर्डिंग नुकताच आपण ऐकला। साम टीव्ही या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाहीये, मात्र इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी स्वतः ही कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमात टाकलेली आहे आणि ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांना धमकी देण्यात आलेली आहे, त्यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे, घरात येऊन मारू अशी धमकी यामध्ये देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चुकीची माहिती आपण देत असल्याचा आरोप प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने केलेला आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली असून तसंच त्यांच्या घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, ही ऑडिओ क्लिप आपण ऐकली, ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झालेली आहे, मात्र पोलिसांपर्यंत ही बातमी गेलेली आहे का? या संदर्भात पोलीस काही कारवाई करणार आहेत का? काल रात्री 12:30च्या दरम्यान स्वतः इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही ऑडिओ फेसबुक माध्यमातून दिलेले आहेत जी। आता या ठिकाणी उमटत आहे, तिच्या हाती देखील लागला आहे। सर, काही वेळानंतर पोलिसांकडे या संदर्भात प्रतिक्रिया आहे। फोन आपल्याला असं सध्या संभाजी राजेंसंदर्भात जो चित्रपट आलेला आहे छावा, या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं असतानाच जे इतिहास संशोधक आहेत, संभाजी राजेंवर जे अभ्यास करणारे आहेत, अशांना काम सुरू आहे की काय असा संशय या निमित्ताने इंद्रजित सावंत यांना थेट फोन करून संभाजी राजेंसंदर्भातल्या लिखाणासंदर्भात जाब विचारण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री आणि एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करत आपण जातीयता पसरवत असल्याचं सुद्धा त्या व्यक्तीने म्हटलेलं आहे आणि याहून गंभीर म्हणजे घरात येऊन मारहाण करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिलेली आहे।
त्यामुळे हे प्रकरण एकूणच गंभीर जी. दिसतंय आणि या पार्श्वभूमी इंद्रजित सावंत आता थोड्याच वेळात निर्णय घेतील की थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची आहे की पोलिसां थ्रू पुढे मुख्यमंत्र्यांना पोहोचायचं आहे की आपली जी भूमिका आहे ते इंद्रजित सावंत थोड्याच वेळात जाहीर करतील. जी नक्कीच. आपण जर कॉल रेकॉर्डिंग ऐकली तर त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की प्रशासन आणि सरकार हे ब्राह्मणांचं आहे, त्यामुळे एका पद्धतीने जातीयवाद इथे पसरवण्याचा हेतू असेल का यामागे? निश्चितच तसंच वाक्य आहे, पण हे वाक्य बोलत असताना त्या व्यक्तीनं थोडस सावरासावरी केलेली जी. आहे. त्यानं पुन्हा इतिहासात जाऊन अमात्यांची आणि बाजीप्रभू देशपांडेंचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. याचा अर्थ पूर्वीपासून आतापर्यंत या विशिष्ट समाजावर संशयानं पाहिलं जातं आणि त्याचा राग आपल्याला आहे असं सांगण्याचा उद्देश आहे की काय, अशी शंका आता या निमित्तानं पुढे येत आहे. जी नक्कीच. आता या संदर्भात इंद्रजित सावंत हे पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत की नाही, काही माहिती समोर आली आहे का? मी काही वेळापूर्वीच इंद्रजित सावंत यांच्याशी बोललो. त्यांनीच आपल्याला ही ऑडिओ क्लिप दिलेली आहे. त्यांनी सांगितले की 10 ते 10:30 वाजल्यानंतर काही महत्वाच्या मार्गदर्शक व्यक्तींसोबत मी बोलून या संदर्भातला पुढील निर्णय मी घेणार आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे. जी, सावंतांवर यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. ही घटना पहिल्यांदाच नाही होते. पहिल्यांदा त्यांना फोनवरनं थेट धमकी देण्यात आली. मात्र कमेंट्स जर पाहिल्या या आधीच्या समाज माध्यमांवरच्या, वारंवार त्यांच्यावर असे आरोप होत आहेत. मग या संदर्भात त्यांची भूमिका काय असू शकते? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील किंवा अन्य इतिहासक जे आहेत, इतिहासाचा अभ्यास करणारे जे आहेत, इतिहासासंदर्भात कुठलाही महत्वाचा विषय आला तर अशा अनेक पत्र रूपाने धमक्या पाठवण्याची खरं तर अनेक वर्षांपासून ही पद्धत आहे. अनेक पत्र सुद्धा अशा इतिहास संशोधकांकडे आलेली आहेत. अशाच पद्धतीने इंद्रजित सावंत यांना सुद्धा यापूर्वी अशा धमक्या आलेल्या आहेत. मात्र फोनवरून थेट आपलं नाव सांगत या व्यक्तीने धमकी दिल्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अनेकांकडून सांगण्यात येत आपण आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना ती ऑडिओ क्लिप आहे ते ऐकूयात. आपण असेच जोडलेले राहा. म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही, कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे म्हणतं? सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तर महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजीप्रभू सावंत होते तर कोण होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शब्द साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही नाही, तुम्ही शब्द ब्राह्मणांवर आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही इतिहासाला तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांचा. जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ती घाणेरडी गोष्ट, ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. दरम्यान धमकी आणि शिवीगाळ करणारी ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकलेली आहे. आपल्यासोबत आता विनोद पाटील मराठे नेता जोडले गेलेले आहेत. आपण ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकली. ब्राह्मण द्वेषाचा आरोप इंद्रजित सावंतांवर करण्यात आलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे?
विनोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो. इतिहासकार अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यावर पुन्हा एकदा ब्राह्मण द्वेषाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्यांना फोन करून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो जी. आणि सावंतसोबत आम्ही सर्व ताकदीने उभा आहोत. त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. प्रश्न असा आहे की एखादा इतिहासकार आपली भूमिका मांडत असेल, वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या पाहिजे, वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जातात. जी. तेव्हा कोणी कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणी कोणाचं समर्थन असं कोणी समजू नये. आणि जायला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सूर्य इतका स्वच्छ आहे आणि तो ते मांडत असतात. जी. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की कोणाच्या त्याच्यात भावना दुखावल्या असेल तर त्यांनी त्याच्यावर चर्चा करावी, त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करावी. जी. वैयक्तिक फोन करून असं धमकी देणं योग्य नाहीये. आणि व्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर इतिहासाच्या पानामध्ये जो खरा इतिहास आहे तो सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते कोणाच्या विरोधात नाही. मी सावंत ओळखतो. माझ्या मते ते कुठल्याही ब्राह्मण समाज किंवा कुठल्याही समाजाच्या ते वैयक्तिकच्या विरोधात नाही. जी. आज जर कोणाच्या भावना दुखावल्या असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते, परंतु अशा पद्धतीने धमकी देणं योग्य नाहीये. या घटनेचा मी निषेध करतो. जी. या सगळ्या पूर्ण कॉल रेकॉर्डिंग मध्ये काही गोष्टी खटकण्यासारख्या त्यांनी म्हटलेल्या आहेत. ते म्हणजे पहिली म्हणजे छत्रपती संभाजीराजे हे अय्याश होते असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. दुसरं म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था ही ब्राह्मणांची आहे आणि तुम्ही आत्ताही ब्राह्मणांच्या प्रशासनाखाली काम करताय आणि तेव्हाही महाराजांना ब्राह्मणांनी वाचवलं. तर ह्या सगळ्या उल्लेखामुळे कुठेतरी खटकल्यासारखं आपल्याला वाटतं का? एक लक्षात घेतलं पाहिजे की व्यवस्था डेमोक्रेसी आहे जी. आणि डेमोक्रेसीमध्ये एकटा व्यक्ती आहे, संपूर्ण महाराष्ट्र म्हणून लोकप्रतिनिधी निवडून त्यातनं मुख्यमंत्री निवडायची प्रक्रिया होती. जी. त्यामुळे कोणी जी काय आकाशातून टपकलेल्या व्यवस्था नाही. त्यामुळे ही व्यवस्था असं सांगणे चुकीचं आहे. त्या व्यक्ती मला तरी वाटतं मनोरुग्ण असेल कदाचित. जी. माझी माध्यमांना देखील विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर आपण सर्वांनी देखील ते प्रसारित करताना विनंती आहे आपल्याला. जी. सूचना मी विनंती करतो थोडस आपण याच्यामध्ये, कारण ह्या प्रकरणामुळे एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. तर तात्काळ पोलीस प्रशासनाने याची चौकशी करून त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे, त्याला तुरुंगात घातलं पाहिजे. जी. ही घटना पहिल्यांदाच घडते असं काही नाही. या आधी सुद्धा असे अनेक आरोप करण्यात आले होते. दरम्यान या सगळ्या आरोपांचं किंवा जे आरोप करतात त्यांचं तोंड बंद करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे किंवा इंद्रजित सावंतांनी पुढचं कोणतं पाऊल उचललं पाहिजे असं आपल्याला वाटतं? माझी विनंती त्यांना राहील की त्यांनी कायदेशीर कारवाई तात्काळ करावी. जी. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठावं, तिथं गुन्हा दाखल करावा. आणि माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्या छत्रपतींचा विषय त्यामुळे क्षणाचा विलंब न करता तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी व त्याची मागे कोण वृत्ती आहे, काय मानसिकता आहे तपासणं गरजेचं आहे. जी जी जी. धन्यवाद विनोदजी, आपण आपली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली. धन्यवाद. तर आपण पाहिलं इंद्रजित सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे. काही अनुचित असे उल्लेखही करण्यात आलेले. त्याच संदर्भात विनोद पाटील यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे. ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप थेट या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकलेला आहे. घरात येऊन शिवीगाळ करू मारू अशी धमकी यावेळेस इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेली आहे. दरम्यान या पुढचं इंद्रजित सावंत यांचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या सगळ्या घटना पहिल्यांदाच घडतायत असंही काही नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा असे आरोप करण्यात आलेले आहेत. वारंवार अशा पद्धतीचे आरोप होत आहेत आणि यामुळे कुठेतरी इतिहासाला गालबोट लागतंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आलेली आहे, शिवीगाळ करण्यात आलेली आहे, फोन करून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आलेली आहे. ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांच्यावर करण्यात आला असून आता इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंत या संदर्भात नक्की पुढची काय भूमिका घेणार, पोलिसांमध्ये तक्रार करणार का, ज्याने फोन केला होता त्याला अटक केली जाणार का आणि त्याने केलेल्या वक्तव्यावर त्याच्यावर काही कारवाई करण्यात येते का, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरेल. इंद्रजित सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी आता पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा थेट आरोप या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकलेला आहे. महाराजांना ब्राह्मणांनी वाचवलं, ही संपूर्ण प्रशासन ब्राह्मणांच्या हातात असे वादग्रस्त विधान त्यांनी केलेले आहे. आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे जोडले गेलेले आहेत. संतोषजी, इंद्रजित सावंत यांना धमकी शिवीगाळ करण्यात आलेली आहे. तुम्ही ब्राह्मणद्वेष पसरवता आहात आणि छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडत आहात असं सांगण्यात आलेले. आपली पहिली प्रतिक्रिया काय? एवढी हिंमत कशी काय होते की इंद्रजित सावंत साहेब एक मोठे इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासामध्ये ज्यांनी घाणेरडेपणा केलेला आहे
तो महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न इंद्रजित सावंत करतायत. जी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे शिवप्रेमी जर प्रयत्नवादी असतील तर यांना धमकी देण्याची हिंमत आली कुठे? आणि हिंमत असेल तर समोर येऊन धमकी द्या. फोनवर धमकी देऊन तुम्ही तुमची अवकात दाखवायची गरज जी. नाही. खरं तर जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने हे जर लोक एवढी हिंमत करत असेल जी तर मग चिटणीस असतील, सर कारकून असतील, अनाजी पंत असतील, त्यांचीच ही पिलावळ आहे. जी आणि त्यांनीच इतिहास बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंत साहेबांच्या पाठीशी आहे आणि जर त्यांच्या केसाला जरी हा कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड त्यांना सुट्टी देणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो. जी धन्यवाद संतोषजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देण्यात आलेली ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली. यामध्ये ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. घरात येऊन मारहाण करू अशी धमकी यावेळेस त्यांना देण्यात आलेली आहे. ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप यापूर्वीही इंद्रजित सावंत यांच्यावर करण्यात आला होता. मात्र यावेळेस थेट फोन करून स्वतःचं नाव सांगून प्रशांत कोरटकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन शिवीगाळ केलेली आहे. चुकीचा इतिहास पसरवत असल्याचा आणि ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप सावंतांवर केलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी आता मागणी केलेली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. धमकी देणाऱ्याचा संभाजी ब्रिगेडकडनं निषेध करण्यात आलेला आहे आणि सावंतांच्या केसाला जरी धक्का लागला तरीही याद राखा असा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे. सावंतांना धमकी देण्याची हिंमतच कशी होते असा सवालही संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे. इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटील यांनी केलेली आहे. आपण या दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. यावेळेस इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी विनोद पाटलांनी केलेली आहे. या संपूर्ण बातमीवर आपलं असंच लक्ष असणार आहे. मात्र इतरही काही बातम्या बघायच्यात. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याला आता विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवार्पणमस्तू नृत्य सादर करणार होती. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलेला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आता पुरातत्व विभाग यावर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये नृत्याला विरोध करण्यात आलेला आहे. प्राजक्ता माळी ही शिवार्पणमस्तू हे नृत्य सादर करणार होती. मात्र हे नृत्य परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. माजी विश्वस्तांनी या नृत्याला विरोध केला असून यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्वकाल आहे. तमाम भारतामधून जगभरातनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाला येणार आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 2 दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्या कार्यक्रमामध्ये 26 तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत. तर मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे. ह्या परंपरा ट्रस्टी या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्राजक्ता माळी हिच्या नृत्याला विरोध करण्यात आलेला आहे. अधिकची काय माहिती आहे? खरं तर दरवर्षी महाशिवरात्री उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम होत असतात आणि याच अनुषंगाने उद्या महाशिवरात्रीला रात्री पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तू हा नृत्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये सादर करण्यात येणार आहे. आणि याच कार्यक्रमाला खरं तर आता माजी विश्वस्तांकडून विरोध करण्यात आलेला आहे. कारण अभिनेत्री प्राजक्ता माळी यामध्ये शिवार्पणमस्तू हे नृत्य सादर करणार आहे आणि याला खरं तर विश्वस्तांनी विरोध केलेला माजी विश्वस्तांनी विरोध केलेला आहे. आणि
मंदिराच्या परंपरेविरोधात हे सगळं असल्याचं आणि त्यामुळे मंदिरामध्ये चेंगराचेंगरी होण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पुरातत्व विभागाकडे या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार केलेली नक्कीच. तर आहे. या त्यामुळे नृत्याला आता आता विरोध करण्यात आलेला आहे. धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.